आषाढी वारीमध्ये पंढरपुरात येणाऱ्या संतांच्या पालख्या आणि वारकऱ्यांचं स्वागत शानदार करण्यासाठी वाखरीजवळ मोठं प्रवेशद्वार हे उभं करण्यात आलंय। राज्याच्या ग्रामविकास विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य प्रवेशद्वार यांना पंढरपूरच्या वेशीवरती उभं केलेलं आहे। त्यामुळे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी एका प्रकारे पंढरपूर हे सजलं गेलंय। अत्यंत आकर्षक पद्धतीनं तयार केलेलं प्रवेशद्वार यंदाच्या वारीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। खरं तर पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन आणि पंढरपुरात येणं म्हणजे दिवाळी वाटते। त्याच कारणासाठी आणि या वारकऱ्यांच्या दिवाळीसाठी पंढरपूर आता सजायला सुरुवात झाली आहे आणि यासाठीच वाखरीमध्ये वारकऱ्यांच्या स्वागतासाठी भव्य दिव्य असं प्रवेशद्वार आहे हे उभा करण्यात आलेलं आहे। हे प्रवेशद्वार इतकं भव्य उभा करण्यात आलंय, यामध्ये विठ्ठलाची असेल, रुक्मिणी मातेची असेल मूर्ती लावण्यात आलेली आहे। या मूर्ती बरोबरच आकर्षक पद्धतीने विठ्ठल मंदिराची प्रतिकृती, वारकरी संप्रदायाचं प्रतीक असणारी भगवी पताका हे देखील दर्शवण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे यंदा प्रथमच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी इतक्या मोठ्या पद्धतीचं प्रवेशद्वार हे ग्रामविकास विभागाच्या वतीने उभा करण्यात आलेले आहे। ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणारे धर्मपुरी आणि पंढरपूरचं प्रवेशद्वार असणाऱ्या वाखरी येथे अशा पद्धतीनं स्वागत कमान जी आहे ती वारकऱ्यांसाठी उभा करण्यात आलेली आहे। या स्वागत कमानीच्या पाठीमागचा उद्देश फक्त पंढरपुरात येणारा जो वारकरी आहे हाच व्हीआयपी आहे आणि ह्याच व्हीआयपी वारकऱ्याचं स्वागत तेवढंच शानदार आणि भारदस्त व्हावं या हेतूने ही कमान उभा करण्यात आली आहे आणि हीच कमान यंदाच्या आषाढी वारीचं लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसह संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर। तर पंढरपुरात वारकरी हाच एकमेव व्हीआयपी आहे असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। वारकरी 15 तास दर्शन रांगेत उभा असतो, त्यामुळे मंत्री आणि आमदारांनी व्हीआयपी दर्शनाचा त्याग करावा अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली। आपल्याला क्लिअर सांगतो, आमच्या दृष्टीनं इथं येणारा वारकरीच व्हीआयपी आहे, इथं येणारा भक्तच व्हीआयपी आहे। म्हणून माझ्या सहकारी बांधवांची मी क्षमा मागेन। आमदार असतील, मंत्री असतील आणि व्हीआयपी जे व्हीआयपी असतील त्या सगळ्यांची मी हात जोडून क्षमा मागेन की आपण सगळ्यांनी जर विठुरायाचे आपण भक्त आहोत तर आपली खरी सेवा ही वारकऱ्यांची सेवा आहे। तेव्हा वारकऱ्यांना 15 तास 16 तास रांगेत राहून दर्शन घ्यायला लागतं, तेव्हा आपण त्यागाची भावना ठेवली पाहिजे। आपण व्हीआयपी दर्शन टाळलं तर त्याचं दर्शन, विठुरायाचं दर्शन हे आमच्या रांगेत उभ्या राहिलेल्या वारकऱ्यांचं भक्ताचं हे 3-4 तासात होतं।